व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला आहे, कारण की हा व्हिडिओ नवरात्री दसरा झाल्यानंतरचा आहे. तर आजच्या रात्री जेवणामध्ये होतं चिकनचा बेत आणि आज स्वयंपाकही थोडासा लवकर करायला घेतला होता रोजपेक्षा. आणि तसंही रोजचा स्वयंपाक माझा लवकरच असतो, पण आज चिकनचा बेत होता त्यामुळे म्हटलं थोडंसं लवकर करायला घेऊ. पण शेवटी व्हायचा तोच टाईम झाला. रात्रीचे 8-8:30 वाजल्या मला स्वयंपाक आवरायला, कारण की चिकन थोडंसं लेट आणलं होतं. त्यामुळे मग चिकन आणलं, त्यानंतर ते साफ वगैरे केलं, त्यानंतर मग बनवलं. त्यामुळे थोडासा तरी लेट झालाच. आणि ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे असतं तर त्यांची मदत असते, ते म्हणजे साफ करून देणं त्यांचं काम आणि बाकीचं मी सगळं आवरून घेते. कारण चिकन म्हणजे साफ करायला इतका वेळ लागतो ना, त्यामुळे मग ते सगळं स्वच्छ करून देणं त्यांचं काम असतं. आणि बघा मी बाकीचा स्वयंपाक आवरून घेतला होता, म्हणजेच की भात भाकरी बनवली होती आणि चिकनसाठी जो लागणारा मसाला होता खोबऱ्याचा तोही बनवून घेतला होता मी. आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय करत होते. वेगळं असं काही नाही, जे मी वापरते तेच वापरले होते मसाले. फक्त एवढंच होतं की खोबरा आणि कांदा जो आहे तर तो मी थोडासा तेलामध्ये परतवून घेतला होता. कांदा मी मसाल्यामध्ये नाही टाकत, जेव्हा फोडणी द्यायची असते तेव्हाच मी कांदा वापरते. पण म्हटलं चला आज थोडंसं नवीन ट्राय करू. नवीन असं काही नाही, फक्त खोबरा आणि कांदा जो आहे तर तो थोडासा मी तेलामध्ये परतवून घेतला होता आणि जे नेहमीचं मी वापरते तेच टाकलं होतं आणि छान मिक्सरला बारीक वाटून घेतलं मसाला. आणि त्यानंतर बघा इथे एक साईडला मी चिकनचं सुक्कं आणि रस्सा बनवून घेतला. आता मी सुक्कं बनवताना पाणी नाही टाकत, झाकण ठेवून वाफेवरतीच मसाल्यांमध्ये चिकन शिजवून घेते. असं खरंच खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने. तर ह्या एका सवयीमुळे ना मला नेहमी हाताला चटका बसतो. जसं की तुम्ही बघितलं असेल, आता गॅस सुरू आहे तरीसुद्धा मी आजूबाजूला कपडा फिरवते, कारण की मला ना स्वयंपाक करत असताना काही जरा जरी घाण झालं ना की लगेच कपडा फिरवायची सवय आहे, लगेच मी पुसून घेते. त्यामुळे बऱ्याचदा माझ्या हाताला चटकासुद्धा बसलेला आहे. आणि बघू शकता इथं माझा स्वयंपाक पण झाला आहे, की चिकनचं सुक्कं इतकं छान झालं होतं ना. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.